धरावं लागते आपल्याला आता. भगवान दोघं जण येतो म्हणला आता. हे कोण आहेत म्हणले आमचे बंधू आहेत. वाटत नाहीत तसे. अरे आहेत म्हणले. आहेत आहेत ठीक आहे घ्या मग काय आता. पण देवा पुढल्या एकादशीला तिघेच येणार आहेत ना तुम्ही. जास्त नाही येणार ना. नाही आम्ही तिघेच येणार. काय करा या तिघेच आपण लवकर या. आता मी 4 ताटं करतो पुढल्या वेळेस. पण स्वामीजी यावेळेस तांदूळ जरा जास्त द्यावं लागेल कारण तिथं 3-3 दिवे येईलेत. स्वामीजी म्हणजे नक्की तांदूळ इकायले म्हणले आता हे एवढं कसं खाईल भात एवढा हे नाही. अहो 3-3 दिवे येतात तिथं. स्वामीजी म्हणले आज ह्याला तांदूळ भरपूर द्या पण आता आपण सगळेच बघू म्हणली करतंय काही नेमकं तिथं. आता ते महाराज तिथं काय त्यानं खरंच महाराज तांदूळ वगैरे शिजवले. 3 ताटं केली 4 ताटं केली. ते 3 आणि हेच होता. राजा राम आये सीताराम आये लक्ष्मण राम आइए मेरे भोजन का भोग लगाइए. हनुमानजी म्हणले तिकडं नाही म्हणले आता जास्त होईल. नाही नाही येऊ द्या मला आता. हनुमानजी म्हणल्यावर 18 पद्म वानर सगळेच. बाबा 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 राजा राम आइए सीताराम आइए लक्ष्मण राम आइए. अख्खा धुळे जिल्हा अख्खा खानदेश हे नाही. त्या दिवशी भात बनेलाच नाही. तसं तांदूळ ठेवले. आता मला आपल्याला खायलाच मिळेना करायचं कशाला येणार कारण. भगवान म्हणले महात्मन भोजन झालंय का म्हणले बनेलच नाही ते तांदूळ तुम्ही बनवा आता. म्हणले आपली काही इच्छा नाही आता. म्हणले का आपल्याला खायलाच मिळेना करायची काय गरज आहे आता येणार कारण. भगवान म्हणले महात्मन बसा आता. अष्टमा सिद्धीत माझ्याकडं अनिमा गरिमा महिमा प्रतिमा प्रकामा औषध वैशुद्ध लगमा अष्टमा सिद्धी आणि पूर्ण स्वयंपाक बनवणं मला. आणि त्या भक्ताला जवळ बसून जेव घातलं. गुरुजी आले. ते भक्ताला म्हणतात का रे कुठे तुझे देव म्हणले कुठे हे काय. अरे आम्हाला दिसनात ना. दिसनात थांबा थांबा. लगेच भांडलं महाराज ते देवाला. भगवान तुम्ही मला दिसतात ना म्हणले हो. माझ्या गुरुला कशी दिसत नाही म्हणले नाही ना. म्हणले तुझ्या गुरुचा एवढा काय भाव प्रबळ नाही. नाही भगवान माझ्या गुरुचा भाव कसा असेल तसा असेल पण तुम्ही जर माझ्या गुरुला नाही दिसलात तर मी चोरी केली असं सिद्ध होईल. लक्षात घ्या माझ्या गुरुला दिसलाच पाहिजे. त्याला डोळे नाहीत का आहेत ना डोळे पण विमुढा ना अनुपश्यंती पश्यंती ज्ञानचक्षुषा ज्ञानदृष्टी हरबली दोन्ही नेत्र आंधळे. माझे हरबलो सुगे लोगा शून्य सारुणी काय असल पण माझ्या गुरु महाराजाला रामप्रभू तुम्ही दर्शन द्यावं लागल. महाराज तेवढ्या भक्ताच्या भोळेपणासाठी रामप्रभूनं सगळ्या लोकांना दर्शन दिलं. महाराज ही फक्त काय आहे श्रद्धा विश्वास. एवढं श्रद्धा आणि विश्वास असेल तर ह्याचं नावच रामराज्य महाराज. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. हरि जय हरि जय 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 जय. ठोबा रखुमाई जय जय ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई जय जय ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई जय ठोबा रखुमाई. हरि विठोबा रखुमाई ठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
झाली रामराज्य काय उण्या माशी धरणी धरी पिके गाई ओळल्या म्हशी राम वेळ वळा मी गववी दळिता कांडिता जीविता घेवाई स्वप्ने जितू कामे न देखील डोळा नामाच्या गजरे भय सुटली कळी काळा राम वेळ वेळा मी गववी दळिता कांडिता जीविता घेवाई तो का म्हणे रामे सुख दिले आपुले तया गर्भवासा जाणी कुंडली राम वेळ वेळा मी गौवी दळिता कांडिता जीविता घेवाई विठाला विठाला नांदेला आहे आपण त्याला बी आपल्याला 10 मिनिटं द्यायची म्हणजे मी लय बाबा तंतोतंत पाळतो सगळं मी कोणालाच नाराज करीत नाही कधी नाही का नाही तुम्ही एवढे खरंच बाबा तुमचं वर्णन करू शकत नाही आणि विशेष म्हणजे आमचा प्राण म्हणजे आमचे बाबा आहेत आमचे खूप प्रेम तसं काही माझ्यावर इतकं प्रेम करण्या इतकं मी वैष्णवी नाही काही नाही पण त्यांचं प्रेम आहे त्यांचं मोठेपण आहे हो माझ्यावर प्रेम करतात आणि सगळीच गाडावरली मंडळी माझ्यावर प्रेम करते बाबा हो एवढी आता शास्त्रीजी का नाही गाडी बघितली की रात्री 12:30 वाजता गाडी थांबवणे बाबा दिसरे काय भाग्यवान आहे महाराज एवढे गडाचे महंत ह्याच्यापेक्षा अजून काय भाग्य असं खरोखरच बाबा मी सगळ्यात मोठा श्रीमंत आहे आणि तुम्ही एवढे माझ्या पाठीमागे असतो माझी श्रीमंती सगळ्यात मोठी महाराज ह्याच्यापेक्षा मोठी श्रीमंती काय जगामध्ये महाराज आता तुम्ही गडावून इथं आलात बाबा कीर्तनासाठी हे का नाही गडावून आलेत बाबा की भाग्य आपलं गोड माता भगिनी पुरुष मंडळ खूप महाराज तुम्ही एकदा माऊलीचं भजन करू आणि केकचा कार्यक्रम करू त्याच्यानंतर चाल बी हां काय होईल चाल म्हणायचीच बाबा काय वेळ काय होते बाबा मी म्हणतो कधी कधी 2.25 तास कीर्तन झालं तरी लोक काही म्हणत नाहीत आणि 5 मिनिटं चालीला हासकाव नाही तसं नाही मी म्हणतो सगळं भागवता येईल कीर्तनामध्ये पण चाल नाही भागवत चाल झालीच पाहिजे मला जसं लग्नामध्ये सगळं चाल ढकल जमल चला देव बाप्पा कारभारी सुपारी आणा सुपारी देव बाप्पा घ्या भागून घेतला भागून पीस आणा पीस ब्लाउज पीस देव बाप्पा घ्या भागून घेतला चला नवरी आणा नवरी देव बाप्पा नवरी आणावं लागेल ना तसं चाल म्हणावीच लागेल महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका म्हणे रामे सुख दिले आपुले तुका म्हणे राम सुख दिले आपुले तुका म्हणे राम सुख दिले आपुले
धरिता कांडिता जमीत के बाई भाग दलिता कांडिता दलिता कांडिता जीविता के बाइये दलिता कांडिता जीविता के बाइये दलिता कांडिता जीविता के बाई दलिता कांडिता जीविता बाई राम बेड़ो बेड़ा गाऊंगी राम बेड़ो बेड़ा हमें गाऊंगी बोले ले कुरे बेड़ी वाकुरे उतरे करा क्षमा पर महाराज नाही विचारे राधिकार करा क्षमा पर महाराज तुका मने ज्ञानेश्वर राखा पाया पैकी करा क्षमा पर महाराज तुम्हें सिद्ध देव तुकाराम राजा रामचंद्र भगवान